हे बघा, साखर तर जवळ आलो आणि मच्छी. मी तुंबाड या गावामध्ये चाललो. गुड आफ्टरनून मित्रांनो, मी आहे मनीष बांधे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे रॉक्स टुरिझम. तर मित्रांनो, आजचा आहे आपला 5वा एपिसोडून आपण आता चाललो आहे रत्नागिरीच्या इथे. आणि रत्नागिरीचं तुंबाड विलेज आपण बघणार आहे. आणि त्याआधी हे बघा, काय सुंदर नयनरम्य असं वातावरण. आणि हा आरे वारे बीच एकदम क्लासिक आहे मित्रांनो. खरंच इकडे तुम्ही आवर्जून या. जर रत्नागिरी टुरिझम जर तुम्ही प्लॅन करत असाल तर हा आरे वारे बीच तुमच्या विशलिस्टमध्ये नक्की टाका, कारण खरंच खूप सुंदर आहे. मी बीचवरती जाऊन नाही आलो, पण दगडं वगैरे होती त्या साईडला, तिकडे जरा तोंडावर पाणी वगैरे मारून थोडा फ्रेश झालो. पण खरंच यार, पाणी पण एकदम साफ आहे, स्वच्छ आहे. हा बीच असा स्वच्छ राहू दे अशी देवाकडे माझी प्रार्थना. कारण सगळे बीच म्हणजे खराबच झालेत. लोकांनी वाट लावली आहे, घाण करून ठेवली आहे, प्लास्टिकच्या बाटल्या वगैरे टाकून ठेवल्या आहेत. आणि इकडून तुम्हाला करता येईल झिपलाईन ॲक्टिव्हिटी. तिकडे तुम्ही बघितली का? थांबा, मी तुम्हाला दाखवतोच. 2 जण जाणार आहेत बघा. हे बघा, आता मी जस्ट त्या झिपलाईन ॲक्टिव्हिटीचे चार्जेस विचारले तर 600 रुपीज पर पर्सन आहे. आणि तेच जर तुम्ही कपल आहात तर 1200 रुपये. मला वाटलं कपलला 1000 तरी करतील पण 1200 रुपये आहे कपलला, म्हणजे 600 रुपीज पर पर्सन एवढं पकडून चाला. आणि 500 रुपीज चिल्ड्रनसाठी. आरे वारेच्या इकडचे जे रस्ते आहेत ना, ते एकदम स्मूथ आणि जबरदस्त. राईड करायला तुम्हाला खरंच खूप मजा येईल. त्यामुळे तुम्ही बाईक राईड पण करू शकता किंवा कार ड्राईव्हसुद्धा करू शकता. दोघांसाठी एकदम बेस्ट आहे. चला आता आपण वळूयात रत्नागिरीकडे. आपण आलेलो ह्या साईडून आणि आता चाललेलो आहे रत्नागिरी साईड. आलेलो आहे काळबादेवी जवळ. इकडे राईट साईडलाच आहे काळबादेवी बीच. अरे वा, साखर तर जवळ आलो आणि मच्छीचा असा वास यायला लागला. जवळा, सुकट, बोंबील, तोच आपला आरेवारीचा समुद्र किनारा असा पुढे येत जातो. आणि इकडे या जेट्या लागतात साखरतरच्या. मासेमारी हा यांचा व्यवसाय. सुंदर. आलेलो आहे रत्नागिरीजवळ. इथून रत्नागिरी सिटी फक्त आणि फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावर. आपल्याला रत्नागिरीला नाही जायचं आहे. मी तुंबाड या गावामध्ये चाललो आहे. तुंबाड हे नाव ऐकून तुम्हाला कळालंच असेल. तुंबाड नावाचा मूवी मी असाच मॅपवरती सर्च करत होतो रत्नागिरीमधले प्लेसेस. त्यामध्ये मला तुंबाड असं दिसलं, त्याच्यामुळे मी याच्यावरती झूम केलं तर मला कळालं तुंबाड असं गाव आहे. आणि पिक्चरच्या रिलेटेड आहे का पहिले मला ते बघायचं होतं, पण असं काही नाही आहे. पिक्चरच्या रिलेटेड हे गाव अजिबात नाही आहे. कारण खरा पिक्चर जो शूट झाला आहे तो पुरंदरे वाडा, जो की आहे पुणे सासवड येथे, आणि तिकडची ही सर्व शूटिंग आहे. आणि हे फक्त तुंबाड विलेज आहे महाराष्ट्रातलं. त्यांनी फक्त मूवीला नाव तुंबाड दिलेलं आहे. बस इकडची जर्नी आपली एंड झाली. तुंबाड विलेज इथे संपलेलं आहे. येऊन पोचलो तुंबाड या गावामध्ये. तसं तुंबाड या गावाचं वैशिष्ट्य काहीच नाही आहे. जसं की मी मगाशीच व्हिडिओमध्ये बोललो, इथे फक्त मी असाच आलेलो तुंबाड हे नाव ऐकून बोललो बघूयात तरी गाव कसं आहे, गावामध्ये कुठला स्पॉट वगैरे आहे का. पण गावात असा कुठलाच फिरण्यासारखा स्पॉट वगैरे नाही आहे. हा मी तुम्हाला अजिबात रेकमेंड करत नाही की रत्नागिरीत येऊन तुंबाडला या. फक्त मला वाटलं म्हणून मी आलो. आता इकडनं आपण थिबा पॉईंटला जाऊयात आणि तिकडचा व्ह्यू आणि तिकडच्या चांगल्या गोष्टी आपण एन्जॉय करूयात. मित्रांनो, आपण रत्नागिरीत आलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ. हा बघा काय सुंदर चौक आहे. हत्ती बघा, नगारे, ढोल, ताशे. रत्नागिरी, छत्रपती शिवाजी महाराज की जय. संपूर्ण मावळ्यांसोबत शिवरायांचा राज्याभिषेक होतोय असं वाटतंय. रत्नागिरी मेन सिटीपासून थिबा पॉईंट हा फक्त 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. मी मित्रांनो येऊन पोचलोय थिबा पॉईंट जवळ. आणि ह्या साईडला बघा, इकडे आहे तो थिबा पॉईंट. आणि रॉकीला त्या साईडला पार्क करून थोडासा मी वरच्या साईडला आलो, कारण यासाठी
थिबा पॉईंट 4 वाजता ओपन होतो संध्याकाळी. सकाळी तो 9 वाजल्यापासून 7 वाजल्यापासून ओपन असेलच आणि 1 वाजेपर्यंत माझ्यामध्ये समथिंग. पण लंच टाईम नंतर तो बंद असतो. मग डायरेक्ट 4 वाजता खुलतो. मला आधी असं वाटलेलं, कारण गुगलवरती मी आवर्स चेक केलेले ना, तेव्हा त्यांनी सांगितलेलं पूर्ण 9 ते 9 ओपन आहे. पण असं नाही आहे. 1 ते 4 समथिंगमध्ये बंद असेल आणि 4 नंतर थिबा पॉईंट सर्वांसाठी पुन्हा खुला केला जाईल रात्री 9 वाजेपर्यंत. हा बघा मित्रांनो, समोर असं समुद्राच्या 2 खाडी अशा एकत्र भेटत आहेत असं वाटतंय. आणि तिकडे एक बोट आहे मस्त, आणि त्या साईडला घरं पण आहेत पलीकडच्या साईडला. सुंदर वातावरण आणि इथे हा बीच आणि खाली अशी सुंदर नारळाची झाडं. आणि या साईडला आहे तो थिबा पॉईंट. छत्रपती शिवाजी महाराज. मित्रांनो, जर तुम्ही थिबा पॉईंटला येत असाल तर नक्की आवर्जून या, कारण हे खरंच खूप सुंदर ठिकाण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची एकदम मोठी मूर्ती तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्याचसोबतच लहान मुलांसाठी एक नंबर अशी जागा आहे. लहान मुलांसाठी बरेच सारे खेळण्यासाठी साहित्य उपलब्ध आहेत. जसं की इथे तुम्ही बघू शकता, लहान मुलं सीसॉ वगैरे सर्व खेळत आहेत. झोके आहेत, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. खाण्यापिण्यासाठी पण चांगल्या चांगल्या गोष्टी इथे अवेलेबल आहेत. आणि त्या साईडला लहान मुलांसाठी टॉय ट्रेन, सीसॉ आणि छोटासा एक आकाशपाळणा, अशा सर्व गोष्टी. म्हणजे इन शॉर्ट बोलायचं झालं तर थिबा पॉईंट हा लहान मुलांसाठी सगळ्यात बेस्ट ऑप्शन. जर आपल्याला थोड्या वेळासाठी विश्रांती हवी असेल तर सर्वात उत्तम प्लेस म्हणजे ही थिबा पॉईंट.